नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण तोरणाची डिझाईन बघतो आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये पट्टी बघितलेली आहे, पान बघितलेलं आहे. आता ते पान, पट्टी आणि आता एक फुलाचा प्रकार बघणार आहोत, जेणेकरून ते तोरण आज पूर्ण होईल. ओके. आणि मी त्यासाठी हा डार्क पिवळा धागा आहे. व्हिडिओमध्ये जर असं हे दिसतोय, पण आंबा कलरमध्ये, पिवळा पण म्हणते ना, आंबा कलरमध्ये आहे. आणि हा चॉकलेटी धागा आहे. ते दोन्ही धाग्यांचा वापर करून आपण फूल तयार करणार आहोत. ठीक आहे. सुरुवातीला 4 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. पहिल्या साखळीमध्ये मुका खांब घालून हा राऊंड पूर्ण करायचा. पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3. ह्या 3 साखळ्या म्हणजे आपला 1 खांब. पुन्हा या राऊंडमध्ये आपल्याला 11 खांब घ्यायचे आहेत. 3 साखळ्यांचा 1 खांब आणि त्या व्यतिरिक्त 11 खांब, म्हणजे टोटल 12 खांब आपण इथे विणणार आहोत. 3 4 हे असे करून 12 खांब विणून घेऊया. असे 12 खांब विणून झालेले आहेत. पहिले जे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत, 1 2 3, ते 3 नंबर साखळीत मुका खांब घालायचा आणि हा राऊंड पूर्ण करायचा. 1 साखळी आणि धागा कट करून घ्यायचा. ओके. इथे तुम्ही कोणत्याही कलरचा फूल वापरलं तरी चालेल. डार्क लाल कलरमध्ये वापरलं तरी चालेल. गुलाबाचं फूल वापरलं तरी चालेल. मी गुलाबाचं फूल वापरणार होते, पण ते जरासं मोठं झालं. एकदम लहान पण नाही आणि एकदम मोठं पण नाही असं पाहिजे, जेणेकरून ती चांगलं दिसेल. ओके. आता आपण पिवळा धागा इथे जॉईन करून घेणार आहोत. जर असा वेगळा लूक द्यायचा ह्यानं आहे, त्यामुळे आता कोणताही एक खांबाच्या वरती आपण हा धागा जॉईन करून घेऊया. ओके. आता 6 साखळ्या, 1 2 3 4 5 आणि 6. त्याच खांबावरती मुका खांब. पुन्हा जो बाजूचा खांब आहे त्या खांबावरती मुका खांब. पुन्हा पुढच्या खांबावरती मुका खांब. पुन्हा 6 साखळ्या, 1 2 3 4 5 आणि 6. तिथेच पुन्हा एक मुका खांब. पुढचा खांब आहे तिथे एक मुका खांब. एक खांब सोडून आपल्याला मुके 6 साखळ्यांचा राऊंड तयार करायचे. 1 3 4 5 6. पुन्हा आहे तिथेच हे असे राऊंड तयार करायचे आहेत. ओके. आधी 6 साखळ्या घ्यायच्या आहे, तिथंच मुका खांब घेऊन पुढचा खांब सोडून त्याच्या पुढच्या खांबावर पुन्हा 6 साखळ्यांचा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. पुन्हा आता इथे मुका खांब येणार. खांबावर मुका खांब येणार. त्याच्या पुढच्या खांबावर मुका खांब. पुन्हा 1 2 3 4 5 6. तिथेच पुन्हा अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊ. अशा पद्धतीने हा राऊंड तयार झाला. आता काय करायचं आहे, 6 राऊंड आपले तयार झाले. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या राऊंडमध्ये खांब विणायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. पुन्हा 2 साखळ्या. पुन्हा 5 खांब. 1 2 3 4 5
4 आणि 5. ओके, हे एक पाकळी तयार झाली. बरोबर मध्ये मुका खांब घेऊन ही पाकळी तयार झाली. सेम याच पद्धतीने पुढच्या राऊंडमध्ये 5 खांब घ्यायचे. 5 खांब, 2 साखळ्या, 5 खांब अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या. 2 3 4 आणि 5. पुन्हा 2 साखळ्या, 1 2 3 4 5 आणि ते मुकावे. ओके, 4 5 हे 2 पाकळ्या तयार झाल्या. त्याच्या बाकीच्या 4 पाकळ्या आपण तयार करून घेऊया. हे अशा पद्धतीने पूल तयार झालं. एक साखळी आणि कट करून घ्यायचा धागा. हा धागा आतमध्ये घालून घेऊया. पाठीमागच्या साईडने हे करायचं बघा. ओके, अशी आपण 6 फुलं तयार केलीत. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, एकच मिनटं. ही जी पानं आपण लास्ट व्हिडिओमध्ये तयार केली होती ती मी जॉईन करून घेतलेली आहेत. ठीक आहे, आणि आता जरा सगळं साईडला घेऊया. पट्टी सरळ ठेवायची आणि हे जे आपण जॉईन करून ठेवलेलं आहे ते व्यवस्थित असं अरेंज करायचं. टेबलवर प्रयत्न करा. ओके, हे असं अरेंज केल्यानंतर हा जो कोपरा आहे तिथून 1 2 3 4 5 खांब सोडायचे. इथून 5 खांब, इथून आता इथून 5 खांब आणि इथून 5 खांब. 6व्या खांब, 7वा आणि 8वा हे 3 खांब जॉईन करून टाकायचे वरती. सेम तिथेच हे 5 खांब सोडायचे. 6 7 8 खांब वरती जॉईन करून टाकायची. ओके, आणि त्यानंतर ही जी फुलं आहेत ती इथे हे जॉईन केल्यानंतर, हे प्रत्येक हे जॉईन केल्यानंतर ही फुलं बरोबर मधोमध हे करायची, जेणेकरून जॉईन केलेला आहे तो भाग दिसणार नाही. तो या सुईने किंवा आपली घरातली साधी सुई असेल त्याने सुद्धा केलं तर चालेल. मी किट मागवलं होतं ते त्यात सगळ्या वस्तू आलेल्या आहेत. मार्कर वगैरे सगळं आहे यात. अशा पिन आहेत मार्किंगसाठी. ओके, या अशा सुया आहेत. आरी वर्कसाठी सुद्धा सुया असतात त्या आहेत. बरेच काही सामान आहे ह्याच्यात. मी या सुयांचा वापर करते. ओके, आता ही पानं आहेत मी जसं सांगितलं आहे तसं आपण जॉईन करून घेऊया. एक 2 3 4 5 सोडायचा. 6वा 7वा आणि 8वं हे पानं अशी उलटी करायची. ओके, या पाहिजेवर पानं ती ठेवायची आणि मग काउंट 1 2 3 4 5. 5वं सोडून 5 सोडून 1 2 3 4 5 सोडून 6वा 7वा आणि 8वा. 6 6 7 आणि 8. एक कट.
करून टाकायचा. सेम अशाच पद्धतीने 1 2 3 4 5 6वा 7वा 8वा 6वा 8 7 आणि हा 6वा. अशा पद्धतीने पण जॉईंट होणार. पाठीमागनं जॉईन केल्यामुळे ते धागे पाठीमागच्या साईडला त्या गाठी निघून जातात, एवढं दिसून येत नाही. आणि हे फुल त्याच्यावर असल्यामुळे बाकीचंही कवरअप होतं. ओके, आता बाकीची पानं त्याच पद्धतीने जोडून घ्यायची. फक्त काय करायचं आहे, ही पानं आहेत ती आपण पट्टीवर उलट्या साईडने ठेवायची. आणि मग जसं मी सांगितलेली पहिली 5 पानं सोडून 6 7 8 पहिली 5 खांब सोडून 6 7 8 हे काम पट्टीला जॉईन करून घ्यायचं. ओके, तसं करून घेऊया. पानं जोडून झाली. आता आपल्याला फुलं कशी जोडायची ते दाखवते. धागा ऊन घ्यायचा, पान व्यवस्थित हे फूल आहे ते व्यवस्थित हे करायचं. आणि मधला जो भाग आहे तिथून धागा काढायचा, पुढच्या चॉकलेटी पानमध्ये घालायचा. पुन्हा मधला जो 6 साखळ्यांचा गॅप आहे तिथनं धागा काढायचा, पुढच्या खांबाचा. असे 6 पाकळ्यांच्या मधून आपल्याला धागा ओवून घ्यायचा आहे. ओके, पाठीमागनं गाठ मारून द्यायची. आणि कट करायचा. ओके, अशा पद्धतीने सगळे होऊन घ्यायचं. आणि आता गोंडा राऊंडमध्ये तुम्ही गोंडे केले तरी चालतील, किंवा लोंबकळते गोंडे असतात तसे केले तरी चालतील. त्याचा एक पॅटर्न दाखवते मी तुम्हाला. असे 25 राऊंड करायचे. आणि हा जो मधला भाग आहे त्यात बरोबर मध्ये घालून घ्यायचा. गोंडा मोठा ठेवायचा की लहान करायचा हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला वाटेल तसं. व्यवस्थित अरेंज करून बांधून घ्यायचं. सॉरी, लक्षात कैची होती ना, ते नाही, तो कटर आहे. कैची पाहिजे. बांधून घ्यायचं. वरून आपण हा कापून घ्यायचा.
एक मॅच करायचं आहे ना, म्हणजे ते व्यवस्थित दिसतं. अशाच पद्धतीने बाकीचे कोंडे लावून तोरण पूर्ण करून घेऊया. हे अशा पद्धतीने आपलं तोरण तयार झालेलं आहे. याऐवजी तुम्ही पिवळी किंवा लाल फुलंसुद्धा वापरू शकता. ओके, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.